सीताराम. जय जय रामकृष्ण हरी. आता संत नामदेवराय आणि जनाबाई हे मानलेले बहीण भाऊ होते. तर एक दिवस गोनाबाईने आता नामदेवरायांना नामदेव पायरीला जागा कशी मिळाली ते सांगते. गोनाबाई नामदेवरायांची आई तिने सांगितलं, नामदेवा हे चोळ्यांना काजाबटणं करून ठेव, चोळ्या शिवलेले आहेत. आणि जनाबाईला सांगितलं, आपल्याला संध्याकाळी जेवण करायला भाकरीला पीठ नाही, दळण दळून ठेव. म्हणून जनाबाईला जात्यावर दळण दळायला सांगितलं, नामदेवरायांना काजाबटणं करायला सांगितले, चोळ्या शिवायला. थोडक्यात शिंप्याचा व्यवसाय होता ना नामदेवरायांचा. तर मग म्हणली, मी मोठ्याच्या घरी स्वयंपाकाची ऑर्डर आहे, तिकडं स्वयंपाकाला चाललेली आहे. तर आता असं असताना नामदेवरायांनी चोळ्या शिवायला घेतल्या, जनाबाईने दळण दळायला घेतलं. दळण दळत असताना छोट्याशा जनाबाईने नामदेवरायांना प्रश्न केला, नामदेवा, मी असं ऐकलेलं आहे की तुमच्याबरोबर ताटात देव जेवण करतात, मला सांगा ना ते कसे भेटतील, मला भेटतील का? नामदेवराय म्हणले, का नाही, भेटतील ना. मग त्याच्यासाठी काय करावं लागल? तर नामदेवराय म्हणले, काय नाही, त्यांचं नामस्मरण चिंतन करायचं, त्यांना आठवायचं आणि त्यांचं ध्यान केल्याच्या नंतरनं देव भेटतील. मग दोघांनी भजन चालू केलं डोळं झाकून. आता डोळं झाकून भजन चालू केलेलं असताना अचानक समाधी अवस्था नामदेवरायांना प्राप्त झाली आणि जनाबाईला बसल्या बसल्याच डोळं झाकून समाधी अवस्था, समाधीचे सुख सांडा ओवाळूनी, तसं ते चिंतन तद्रूपता, तशी अवस्था त्यांना प्राप्त झाली. आणि तशी अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतरनं की संध्याकाळ झाली, मुलं 10-11 वाजता दळण दळायला बसले, गुंड्याशिवाय काजाबटणं करायला बसले. संध्याकाळी 7 वाजले, गारठ्याचे दिवस होते. आता गोनाबाई आल्याच्या नंतरनं म्हणले, मुलं कुठे खेळायला गेलेले दिसतात, घरात अंधार पडलाय. मग दिवा लावून पाहिलं तर जनाबाईचं दळण दळायचं तसंच राहिलंय, नामदेवरांच्या चोळ्या शिवायच्या तशाच राहिल्यात. दोन्हीही डोळे मिटून आपापल्या जागेवर बसले. ती गोनाबाई जवळ गेली, खाडक्याने मुस्काटात जनाबाईच्या मारली, कानाखाली मारली. चपक्याने आवाज आल्यावर नामदेवाची समाधी मोडली. नामदेवराय म्हणले, संक्रांत फुटली पण ती पहिल्यांदा जनावर फुटली. पटक्याने जाग झाले, ती चोळ्या तशाच ठेवल्या ना, दरवाजातच टेबलवर आईनं पिठलं भाकरी मांडली होती. मोठ्याच्या घरनं स्वयंपाक करून आल्या होत्या ना. पिठलं भाकरीचं ताट घेतलं आणि पांडुरंगाचं मंदिर जवळ केलं. पांडुरंगाला हाक मारली, हे पांडुरंगा य, पिठलं भाकरी आणली. आई मोठ्याच्या घरी स्वयंपाकाला गेलती, तिथून आणली. पांडुरंगाचं नामदेवाचं जवळचं नातं. आता आली की देव जेवू लागल्यावर आहे ना, एक घास मोडला आणि पांडुरंगाने तोंडात घालणार तेवढ्यात विचारलं, नामदेवा, जनाबाई जेवले का र? नामदेवाने सांगितलं, नाही देवा. काय झालं? अरे देवा, आई गेलती मोठ्याच्या घरी स्वयंपाकाला ना, आम्ही दोघं ध्यान लावलं होतं आणि तुझं ध्यान करत होतो, आणि त्याच्यात दळण दळायचं तसंच राहिलं, माझ्या चोळ्या शिवायच्या बी तशाच राहिलं, आईनं जनाबाईच्या कानाखाली ओढली. देव म्हणले, नामदेवा, माझं पोट भरलंय, आत्ताच भक्तांनी जेवण आणलं होतं, माझं पोट भरलंय, तू जेवून घे नामा, आणि राहिलेलं पिठलं भाकरी घेऊन जा जनाबाईला. नामदेवराय म्हणले, कुठलं बी काम सांग, पण हे काम सांगू नको, घरी गेल्यावर आईना तुडवील मला. देव म्हणले, ठीक आहे, मग ही पिठलं भाकरी तू खा, राहिलेले मी घेऊन जातो. तू एक काम कर, आता माझ्या जाग्यावर उभं राहा. नामदेवराय म्हणले, येडा झालास का काय देवा, तुझ्या जाग्यावर कसं उभं राहायचं? अरे आता रात झाली, पाठ काकड आरतीला पुजारी माणसं येत्या,
तुझ्या आधी माझीच पूजा होईल. देव म्हणलं चिंता करू नको, चिंता करू नको, तू फक्त माझ्या जाग्यावर उभं राहायचं काम कर, माझे कपडे घाल आणि माझ्या जाग्यावर उभं राहायचं काम कर, माझा मुकुट बिगुट घाल, मी येतोच. आता त्या ठिकाणी गेलेले असताना जनाबाईच्या दार उघडायला लावलं देवाने. दार उघडलं, दळण पिठलं भाकरी खाल्ली दोघांनी, दळण दळू लागले. आता दळण दळत असताना देवाने काय केलं, जनाबाईच्या ओव्यामध्ये आपला स्वरात स्वर मिसळावला आणि स्वरात स्वर मिसळावल्यावर गोनाबाई जागी झाली. म्हणली जनाबाई पुरुषाचा आवाज काढती म्हणून आहे ना, भूत लागलंय म्हणून 2 कानाखाली वाढल्या. आता देव काय गोनाबाईला दिसले नाही, देव फक्त जनाबाईलाच दिसले. जनाबाईनं देवाला केलं चुप, बोलायचं नाही. आता परत जनाबाईनं देवानी जनाबाईला ओव्या म्हणायला लावल्या. परत जनाबाईनं ओव्या म्हणायला सुरुवात केली. परत देवानी आवाजात आवाज मिसळायला सुरुवात केली. गोनाबाई परत जागी झाली, परत कानाखाली वळल्या. पण आहे ना, त्या कानाखाली गोनाबाईला न लागता, जनाबाईला न लागता गोनाबाईच्याच कानाखाली वाचल्या. आणि मग आहे ना, देव म्हणले आता मला झोप लागली. झोप लागली म्हणून जनाबाईने आपली फाटकी गोधडी, देवा म्हणले माझ्या घरी पलंग नाही, उशा नाही, गाद्या नाही, झोपा ह्या गोधडीवर. देवाने आपला नवरत्नाचा हार आणि ह्या शेला खुंटीला अडकवून ठेवला. आता अडकवून ठेवल्यावर देव झोपले. पाठ काय झालं, इकडं नामदेवरायांच्या मंदिरामध्ये भक्तजन आले. नामदेवानी पाय जुळवले, कमरेवर हात ठेवला आणि डोळे मिटून बसले. पुजाऱ्याने अंगावली कपडे बिपडे उतरवली. नेहमीप्रमाणे पुजारी बी अर्ध्या झोपतच असल्यावर आणि पाठ 3ला आलता. आता कपडे उतरवल्यावर नामदेवरायाला गरम गरम पाण्याने आंघोळ घातली. नामदेवरायाने अंग काय हलवलं नाही. दही ओतला अंगावर, पंचामृत, केळ, मध, तूप, परत आणखीन सुगंधी उठणं लावलं. नामदेवराय म्हणले हा 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 काय भारी वाटते. आणि नंतर त्या पुजाऱ्याने एवढा असा लोण्याचा गोळा नामदेवाच्या तोंडाला लावला, म्हणजे देवाच्या विठ्ठलाच्या तोंडाला लावला. आता पुजाऱ्याच्या मनात काय शंका की देवाच्या जागेवर थोडंच दुसरं कुणी असेल का. नामदेवरायांनी इकडं तिकडं बघितलं, पुजारी कुठं बघतोय, डोळ्याच्या फटीतनं हळूच बघितलं तर पुजारी खाली पाय चोळत होता देवाचं. नामदेवरायांनी गपकेनी लोण्याचा गोळा स्वाहा केला. पुजारी बघतोय लोण्याचा गोळा देवाच्या तोंडाला नाही, इकडं तिकडं पडलाय का, मांजर आलंय का, अजिबात नाही. देवाने लोण्याचा गोळा खाल्ला. दुसरा लोण्याचा गोळा पुजाऱ्याने उचलला. देवा लोण्याचा गोळा पुन्हा एकदा खावा, देवा लोण्याचा गोळा पुन्हा एकदा खावा. नामदेवरायांनी बघितलं, बडजी तोंडाकडे बघतोय. आता जर तोंड हलावलं तर आपल्या खाडक्याने कानाखाली बसल्याशिवाय राहणार नाही. नामदेवरायांनी काय तोंड हलावलं नाही. आता ही खुश खबर पहिल्यांदा माणूस कुणाला सांगतो, आपल्या पत्नीला सांगतो. पुजारी घरी गेला पत्नीला सांगायला. तेवढ्यात पांडुरंगाला इकडं जाग आली जनाबाईच्या घरी. आता जनाबाईच्या घरी जाग आल्यावर देवानी बिगी बिगी ती गारठ्यात वाकळ, काकड आरतीच्या टायमाला गारठ्याचेच दिवस असतात ना, वाकळ अंगावर घेतली गोधडी आणि मंदिर जवळ केलं. आता मंदिरात जवळ केल्यावर नामदेवाला म्हणले, ए नामदेवा खाली उतर, खाली उतर, पहिल्यांदा खाली उतर. नामदेवराय म्हणले का उतर बरं, तूच म्हणला ना माझ्या जाग्यावर उभं राहा, मी का उतरायचं आता. सांगा देवा, एवढी नामी चांगली संधी कोण सोडल का. अरे सांगतो तुला देवा, पुजारी आला, गरम गरम पाण्याने आंघोळ घातली, दही ओतलं, लोण्याचा गोळा तोंडाला लावला, उठणं लावलं आणि मी गोळा पटकेने गटकेने गिळला. देव तर दचाकलेच. अरे नामदेवा काय उद्योग केला, तू खाली उतर पहिल्यांदा. कोण घेईल बिल पटकेने, तुला सांगतोय ना खाली उतर. नाही उतरणार देवा, नाही उतरणार. काय पाहिजे ती घे, पण खाली उतर पहिल्यांदा. काय पाहिजे ती देवा, एक सांगतो, तुझ्या भक्तानी तुझं दर्शन घ्यायच्या आधी माझं दर्शन घेतलं पाहिजे.
देव म्हणले ठीक आहे बाबा, माझे भक्त पहिल्यांदा चंद्रभागेला जात्याल आणि तिथून आल्यावर पहिल्यांदा तुझंच दर्शन घेत्याल आणि मग माझ्याकडे येत्याल. मग तर झालं, तुला नामदेव पायरी म्हणून तुला पायरीला जागा देतो पहिल्या पायरीच्या आधी तिथं. असं म्हणून देव देवाच्या जागेवर उभे राहिले आणि नामदेवराय ज्यावेळेस निजधामाला गेले त्यावेळेस त्यांना समाधी देवाच्या समोर नामदेव पायरीला दिली. सीताराम.